तू कशासाठी बोललेस मला इथं? मला सगळं कळले. म्हणजे अरे मला आर्याने सगळं सांगितलंय. लालीचं बाहेर लफड आहे. तुला माहितीये का हे? आता हिला कसं सांगू? त्या आर्याला जाळ्यात ओढण्यासाठी तो टाकलेला डाव होता. तिची सहानुभूती मिळवायला मीच लालीचा अफेअर आहे असं खोटं खोटं सांगितलं होतं. अरे सांग की, तुला माहितीये का हे? काय बोलू अगं माधुरी मी? दे विषय सोडून, तुला कळलंय ना आता. मला पण हे लग्नानंतर कळलं. लग्न आधी कळलं असं तर विषय वेगळा होता. पण आता काय करू मी? लग्नाच्या बाबतीत माझ्या नशिबाने एवढी मोठी माती खाल्ली का नाही माधुरे, सांगू शकत नाही तुला मी. कसं सांगू ग? जिच्याशी लग्न करायचं होतं तिच्याशी नाही झालं, आणि जिच्या बरोबर लग्न झालंय तिचं बाहेर अफेअर आहे. ही लाली ना डबल ढोलकी. तुझ्यासाठी माझ्याशी भांड भांडली आणि आता ही बाहेर गुण उधळतीये. मी तिला ना सोडणारच नाही. अगं तू विषय सोडून दे ना. असं पण मला काय या गावातला दिवस राहायचा नाही. मी जाणार आहे पळून. एकटा? एकटा का जाईल बरं मी? माधुरे, तुला सोबत घेऊन जाणार आहे मी. तू आणि मी दोघं जाऊ पळून. आता लवकरात लवकर त्या लालीला तिच्या बॉयफ्रेंड कडे सोडतो का नाही बघ. आपण पळून जाणार आहे ना, मग तिला सोडायची आहे गरज. तिची ती जाईल की. हाय काही लक्षातच नाही आलं बघ माझ्या. पण माधुरी, कसली हुशार आहेस ग तू. तुझं डोकं म्हणजे का नाही असं कॉम्प्युटर सारखं आहे. लय फास्ट पळतं, सुपर फास्ट एकदम. अशीच हुशार बायको पाहिजे होती मला. राहू दे. मग अशी मिठी मारायला आले तर माझ्यावर चिडचिड करत होतस. जा. मला एवढीशी मिठी नकोय काय. मला अशी लई मोठी मिठी पाहिजे आयुष्यभरासाठी. देशील? गोपाळ, माझी निवड एक नंबर असेल मला वाटलं नव्हतं. तू किती हळवायस रे, निर्मळ मनाच आहेस. कसला भारी आहेस तू. मी काय म्हणतो माधुरी, जायचं घरी आता. नाही, मला नाही सोडायचं तुला. मला असंच तुझ्या मिठीत राहायचं. माधुरी, दुकानावर पण नाहीयेत. गेले कुठून? Ra